नमस्कार, मी सुजाता भस्मे. माझ्या सुजाता भस्मे एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जे बघणार आहे ते म्हणजे फार्म अकाउंटिंग. शिवाजी युनिव्हर्सिटी BCom 3 या वर्षासाठी जे ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग हा जो सब्जेक्ट आहे त्याच्या पेपर नंबर 1मध्ये हा तुम्हाला फार्म अकाउंटिंग हा सेकंड चॅप्टर आहे. फर्स्ट चॅप्टर जो आहे तो बँक अकाउंटिंगचा आहे. त्याच्यामध्ये सेकंड चॅप्टर आपण आधी बघणार आहे. त्याच्यानंतर मग बँक अकाउंटिंगचं पण व्हिडिओ मी नंतर टाकणारच आहे. फार्म अकाउंटिंग आपण बघणार आहे. नॉर्मली कसं असतं, प्रत्येक कंपनीचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्यांना फायनल अकाउंट्स हे तयार करावे लागतात. त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे बनवावं लागतं. आता जर एखाद्या शेतकऱ्याचा विचार करायला गेला की त्याच्या शेतापासून त्याला किती उत्पन्न मिळालं, तर त्याचं अकाउंटिंग करताना त्याला प्रॉब्लेम येतो. ते अकाउंटिंग कसं करायचं ते आहे फार्म अकाउंटिंगमध्ये केलं जातं. म्हणजे शेताशी रिलेटेड असेल, डेअरी प्रोडक्ट्स असतील, म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भातले किंवा शेतीच्या संदर्भातले जे अकाउंटिंगचं किंवा ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातलं जे अकाउंटिंग केलं जातं त्याला फार्म अकाउंटिंग असं म्हणतात. त्याचं इंट्रोडक्शन आपण थोडक्यात बघूया. The term farming does not pertain simply to agriculture activities, but it may include one or more of the following activities. फार्म अकाउंटिंगमध्ये फक्त ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीचा समावेश केला जात नाही, तर खाली जी तुम्हाला लिस्ट दिली त्या प्रत्येक गोष्टींचा सुद्धा समावेश फार्म अकाउंटिंगमध्ये केला जातो. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, हॉर्टिकल्चर त्याच्यामध्ये ग्रोईंग फ्रूट्स, ॲपल्स, फ्लॉवर्स, ऑर्नामेंटल प्लांट्स यासारख्या गोष्टी तयार करणं. त्याचबरोबर ॲनिमल हजबंडरी, रिअरिंग ऑफ लाईफस्टॉक. म्हणजे ॲनिमल हजबंडरी याचा अर्थ काय होतो की आपण जे काही पशुपालन करतो त्या पशुपालनाचा अकाउंटिंगमध्ये केला जातो. पोल्ट्री फार्मिंग ज्याच्यामध्ये कोंबड्या आहेत त्या पालन केल्या जातात. त्यानंतर फिश कल्चरल मारी किंवा मत्स्य व्यवसाय जो केला जातो त्याचा सुद्धा समावेश फार्म अकाउंटिंगमध्ये केला जातो. त्याचबरोबर डेअरी प्रोडक्ट्सचा केला जातो. सेरिकल्चरल म्हणजे सिल्क वॉर्म ब्रीडिंग, जे काय रेशमी किडा उद्योग म्हणतो आपण त्या प्रकारच्या व्यवसायाचा सुद्धा समावेश फार्म अकाउंटिंगमध्ये केला जातो. त्याचबरोबर नर्सरी याचा सुद्धा समावेश फार्म अकाउंटिंगमध्ये केला जातो. रेअरिंग ऑफ शिप एक्सेट्रा, म्हणजे मेंढी पालन जो आहे त्याचा सुद्धा समावेश कशामध्ये केला जातो तर फार्म अकाउंटिंगमध्ये केला जातो. त्या संदर्भातलं सगळं जे अकाउंटिंग फार्म अकाउंटिंग इज द मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ द फार्मिंग ॲक्टिव्हिटीज अप्लाइंग द अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. फार्म अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं की फार्मिंग ॲक्टिव्हिटीजमधून मिळणारे जे काही उत्पन्न आहे, जो काही खर्च आहे, तो अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स आणि टेक्निक्स वापरून त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. बिकॉज ऑफ ॲब्सेन्स ऑफ वेल ऑर्गनाइज्ड फार्मिंग ॲक्टिव्हिटीज अँड मेजॉरिटी ऑफ द फार्मर्स in our country being illiterate, farm accounting was not being maintained properly and in a systematic manner. सध्या आपण बघतो की आपल्या भारताचा जर विचार करायला गेलो तर आपल्या ॲग्रिकल्चरल सेक्टर जो आहे, म्हणजे जो शेतकरी आहे तो किंवा निरक्षर स्वरूपाचं आहे. आणि मग अशा वेळेला जे काही अकाउंटिंग केलं जातं ते सिस्टमॅटिकलीनं ठेवलं जात नाही. बट इन रिसेंट इयर फार्म अकाउंटिंग हॅज अट्रॅक्टेड ग्रेट अटेन्शन अथॉरिटीज कन्सर्न ॲज अ रिझल्ट ऑफ डेव्हलपमेंट इन कमर्शियल फार्मिंग. सध्या आपण बघतो की कमर्शियल फार्मिंग हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरीचशी मुलं ही ॲग्रिकल्चरल सेक्टरकडे सुद्धा वळलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं जे काय ॲग्रिकल्चरल सेक्टर आहे किंवा नवीन नवीन प्रकारची संशोधने शेती क्षेत्रामध्ये केली जातात, जे काही नवीन नवीन प्रकारची संशोधनं करतात, नवीन नवीन प्रकारची बियाणं आणतात, त्याचबरोबर नवीन नवीन प्रकारची खतांचा वापर शेतीमध्ये केला जातो आणि कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशा प्रकारे घेता येऊ शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळं कमर्शियल फार्मिंग सध्या झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि फार्म अकाउंटिंग हे मेंटेन करता येणं सध्या शक्य झाले. हायवर स्टील इट्स इन्फंट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. सध्या ती काय तर आपली सुरुवातीची स्टेज a booklet farm accounting explained the maintenance of farm books and how to ascertain profit and loss from such activities. Institute of Cost and Working Accountant आहे त्यांनी बुकलेट पब्लिश केले ज्याच्यामध्ये फार्म अकाउंटिंग कशा प्रकारे मेंटेन केलं जावं, त्यांचं प्रॉफिट कशा प्रकारे मेंटेन केलं जावं या संदर्भातली इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात काय तर फार्मशी रिलेटेड किंवा शेतीशी रिलेटेड असेल, मग त्याच्यामध्ये पोल्ट्री असेल, नर्सरी असेल, डेअरी व्यवसाय असेल,
त्याचबरोबर पशुपालन असेल, मेंढीपालन असेल, अशा सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये प्रॉफिट किती झाला, खर्च किती झाला, उत्पन्न किती मिळालं, सेल किती झाला, परचेस काय केलं, या सगळ्या गोष्टींचं जे रेकॉर्डिंग केलं जातं त्या रेकॉर्डिंगलाच आपण काय म्हणतो, फार्म अकाउंटिंग असं म्हणतो. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, ह्याच्यावरचे घेणार आहोत. थँक्यू.